नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज आणि वल्लरी अभ्यास करत असतात. आता तितक्यात तिथे वल्लरीची सासू येते आणि या दोघांकडेही बघत म्हणते की काय बोलायची सोयच नाही राहिली. आता तुम्ही दोघं हे असा अभ्यास करत बसलात तर खायचं काय दगड, हातात कटोरा घेऊन भिका मागायची वेळ येईल आपल्यावर मग. आणि मनोजला विचारते की मन्या, तुझी नोकरी आहे ना व्यवस्थित, मग ती कर ना नीट. यावर मनोज सांगतो की आई नोकरी सोडलेली नाही आहे मी, आणि नोकरी सोडली ना तर सगळ्यात आधी तुला सांगेल हा मी. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, जरा व्यवस्थित सांगा ना त्यांना. यावर मनोज वल्लरीला म्हणतो तुला वाटतं का तिला सांगून समजणार आहे काय. तेव्हा वल्लरी तिच्या सासूला सांगायला लागते की सासूबाई यांनी काही नोकरी वगैरे सोडलेली नाही आहे, हे बिझनेस करणार आहेत पण नोकरी करून. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की त्याचं ठीक आहे गं, पण तुझं काय, घरातील कामधंदा सोडून दिली की काय सगळी, की कामाची जबाबदारी झटकून नुसता अभ्यासच करत बसायचा आहे. तुला नाही, तुझी काही इच्छा आहे की नाही मला सांग. म्हातारी सासू नाही, घरात काम करायचं आणि सुनेने आराम करायचं. तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही, मी सगळी कामं करून बसली आहे ना इथे अभ्यास करायला, आणि तुम्हाला जर का काही हवं असेल तर मला सांगा ना, मी देते आणून. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की हो म्हणजे तुला अभ्यासावरून उठवलं तर सगळ्यांना सांगायला की माझी सासू कशी खराब आहे, किती छळते, असं तुझ्या मैत्रिणींना सांगायला मोकळी. आता तितक्या तिथे मिठू आणि तेजा वल्लरीला आवाज देत घाईघाईतच येतात. आता तेजा आणि मिठूला असं इतकं टेन्शनमध्ये बघून वल्लरी विचारायला लागते की तेजाताई काय झालं आहे. आता वल्लरीची सासू रागातच म्हणते की आल्या काय रिकाम टेकड्या, स्वतः काही कामं करत नाहीत आणि माझ्या सुनेलाही करू देत नाहीत. तेव्हा वल्लरी म्हणते की 1 मिनिट सासूबाई, आणि ती तेजा आणि मिठूला विचारायला लागते की काय झालं आहे सांगाल का मला. तेव्हा मिठू म्हणते की अगं प्रेरणादी लग्नाला तयार झाली आहे. तेव्हा वल्लरी थोडीशी शांत होते. तर मनोज खुश होत म्हणतो की अहो मग आनंदाची गोष्ट आहे ना ही, यात घाबरण्यासारखं काय आहे. तेव्हा वल्लरीसुद्धा खुश होत म्हणते की केवढी आनंदाची गोष्ट आहे ही, यात हे असं येऊन काय सांगताय तुम्ही मला. तेव्हा तेजा म्हणते की तुम्ही आधी हा फोटो बघा आणि मगच बोला. तेव्हा मनोज म्हणतो की बघू, असं म्हणून मनोज तेजाच्या हातातील फोटो घेऊन बघायला लागतो आणि फोटो बघून तो खूपच शॉक होतो आणि म्हणतो की मी तर ओळखतो याला, पण याचा फोटो तुमच्याकडे कसा काय. तेव्हा तेजा म्हणते की याच मुलाशी प्रेरणा लग्न करायला तयार झाले, तेच सांगतोय आम्ही. तेव्हा वल्लरी शॉक होऊन विचारते की काय. तेव्हा मनोज म्हणतो की अहो प्रेरणाताई कुठे, हा अण्णा केदार कुठे, आणि म्हणतो की 1 मिनिट पण हे स्थळ कुणी सुचवलं आहे तुम्हाला. तेव्हा वल्लरीची सासू हसत म्हणते की मी, आणि म्हणायला लागते की कसला रुबाबदार आहे ना, गडगंज संपत्ती आहे बरं का त्याच्याकडे, प्रेरणाला एकदम राणीसारखा ठेवेल तो. तेव्हा मनोज त्याच्या आईला म्हणतो की का केलंस हे तू, का त्या चांगल्या पोरीचं नशीब खराब करतेस ग तू. आता तेजा रागातच वल्लरीच्या सासूला म्हणते नाही बरोबर आहे, माझ्या लक्षात नाही आलं, पण अशा सगळ्या आयडिया या कुरापती डोक्यातूनच निघणार. तर वल्लरीसुद्धा म्हणते की सासूबाई तुम्हाला माहिती आहे ना प्रेरणाताई किती चांगल्या आहेत, तरीही तुम्ही का असं केलं. यावर वल्लरीची सासू म्हणते की मन्या, लग्न जमवणं हे खूप पुण्याचं काम असतं बरं का, तू नको पडू या सगळ्यांमध्ये. आता मिठू रागातच वल्लरीच्या सासूला म्हणते की ओ असोद्याची राजमाता, तुम्हाला कुणी सांगितलं पुण्याचं काम करायला. तर मनोजसुद्धा त्याच्या आईला म्हणतो की तुला हा शहाणपणा कोणी करायला सांगितलेला. यावर वल्लरीची सासू म्हणते की मन्या, ती प्रेरणा तयार आहे ना लग्न करायला, मग तुम्हाला काय अडचण आहे. तेव्हा मनोज म्हणतो अगं आई प्रेरणाताई आणि हा अण्णा केदार या दोघांमध्ये वयाचं खूप अंतर आहे. त्या अण्णा केदाराचे गावातले प्रताप माहिती नाही आहेत का तुला, आणि सगळं माहीत असताना हे असलं स्थळ तू प्रेरणाताईंसाठी का सुचवलं. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुम्ही गप्प बसा, सगळे तयार आहेत ना, आणि प्रेरणा लग्नाला तयार आहे ना, मग बस झालं. आणि ती मनोजच्या हातातून फोटो खेचून घेते आणि म्हणते की आण रे तो फोटो इकडे, आणि तो फोटो घेऊन त्या फोटोकडे बघत जाऊन बेडवरती बसते. आता वल्लरी तेजाला म्हणते की चला तेजाताई, आणि ते सगळे प्रेरणाला समजावण्यासाठी प्रेरणाकडे येतात. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी प्रेरणाला विचारत असते की प्रेरणाताई तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे म्हणून. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, मला नाही वाटत की माझ्या आईने माझ्यासाठी एक स्थळ पसंत केले ना, तर तिचा डिसिजन योग्य आहे असंच वाटतंय मला. तेव्हा मनोज म्हणतो की प्रेरणाताई तुम्हाला नाही माहिती हो तो अण्णा केदार कसा माणूस आहे, ते मी चांगलंच ओळखतो ना त्याला. यावर तेजा म्हणते की आणि प्रेरणा तुमच्या वाईफ्स तरी मॅच होतील का गं, का स्वतःच्या आयुष्याचं नरक करायला निघालेस. तेव्हा मिठूसुद्धा म्हणते की हे बघ प्रेरणादी, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, निलिमा काकी तुला फोर्स करतायत का लग्नासाठी. यावर प्रेरणा म्हणते की नाही असं काही नाही आहे, हे बघा कधी ना कधीतरी मला लग्न करायचंच आहे, तर मग तिला जे स्थळ पसंत पडले त्याच माणसाशी लग्न केलं तर काय हरकत आहे.
यावर तेजा म्हणते की कारण तो मुलगा तुला शोभत नाही, तुमचा जोडा इमॅजिन पण करवत नाही आहे अगं आम्हाला. यावर प्रेरणा तेजाला म्हणते की काय गं, तुलाच वाटत होतं ना की माझं बाहेर काहीतरी अफेअर सुरू आहे, आता तरी खात्री पटली ना की तसं काही नाही आहे. असं म्हणत प्रेरणा तिथून जायला लागते. तेव्हा तेजा प्रेरणाला थांबवते आणि रागातच तिला म्हणते की म्हणजे मला खोटं पाडण्यासाठी तू हे लग्न करतेस. यावर प्रेरणा म्हणते की नाही गं, मी कशाला असं काही करेल, मी फक्त तुला एवढंच म्हणत होते की तुझ्या मनात जो काही गैरसमज झाला आहे ना तो आत्ता तरी दूर कर. आणि तसंही माझं लग्न जुळत नव्हतंच ना, मग आता हे लग्न जुळतं आहे तर त्याचा अर्थच असा होतो आहे ना की माझ्या आईच्या सगळ्या इच्छा हा माणूस मान्य करायला तयार आहे. मग ठीक आहे ना, तिच्या मनासारखं होत असेल तर मी तयार आहे लग्न करायला, त्यामुळे मला आता या विषयावर कुठलीही चर्चा नको आहे. यावर तेजा रागात प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, तू दारात बांधलेली गाय आहेस का गं, जी तुझी आई कसायाच्या दारात जाऊन बांधणार आहे. आणि रागात म्हणते की प्लीज तुझा हा निर्णय बदल. यावर प्रेरणा म्हणते की आता यापुढे मला याच्यावर कुठलीही चर्चा नको आहे. यावर मनोज म्हणतो की अहो प्रेरणाताई, त्या अण्णा केदाराचं आधीच एक लग्न झालं आहे आणि त्याला मूल होत नाही आहे म्हणून तो तुमच्याशी लग्न करणार आहे, हे कुणी सांगितलं आहे का तुम्हाला. तेव्हा वल्लरी खूप शॉक होते, तर तेजा आणि मिठ्ठूसुद्धा खूपच शॉक होतात. आता मनोज पुढे सांगतो की त्या घरात तुम्हाला कायम त्याची दुसरी बायको म्हणून राहावं लागणार आहे. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, आणि तुम्ही अशा माणसासोबत लग्न करणार आहात, कसं शक्य आहे ते. यावर मनोज म्हणतो की नाहीतर काय. तेव्हा मिठ्ठू म्हणते की आता तर काहीच संबंध येत नाही आहे त्या माणसाशी लग्न करण्याचा, काही एक संबंध नाही आहे. यावर प्रेरणा रागात म्हणते की बस करा मिठ्ठू, आणि सगळ्यांनीच बस करा. तुम्हाला कसं कळत नाही आहे की समीरशी साखरपुडा होता होता लग्न मोडलं आहे माझं, आणि नकार तर कित्येक वेळा पचवलं आहे मी. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते की मी मनापासून या लग्नाला तयार झाली आहे, त्यामुळे बस करा, मला या विषयावरती चर्चा नको आहे. यावर तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, अजून किती खोटं बोलणार आहेस गं स्वतःशी, या असल्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा ना सिंगल राहिलेलं बरं. तेव्हा मिठ्ठूसुद्धा म्हणते की अगं प्रेरणादी, तू असा विचार का करतेस की तुला चांगलं स्थळ मिळणार नाही म्हणून, हे बघ तू ना छान पॉझिटिव्ह विचार कर. यावर वल्लरीसुद्धा म्हणते की हो प्रेरणाताई, तुमच्या आयुष्यात सगळं काही छान होणार आहे, फक्त या माणसाशी लग्न करू नका. तेव्हा प्रेरणा काहीच न बोलता तिथून निघून जाते. तेव्हा सर्वच जण खूप टेन्शनमध्ये येतात. आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताईंशी बोलून आता काहीच उपयोग नाही आहे, काहीच अर्थ नाही आहे त्यांच्याशी बोलण्यात. आता जर का कुणाशी बोलायला हवं ना तर सासूबाई, त्यांनाच जाब विचारायला हवा, असं म्हणून वल्लरी रागातच तिथून निघून जाते. तेव्हा मनोजसुद्धा वल्लरीच्या पाठीपाठी जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू गप्पा मारत असतात. आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला म्हणते की निलिमाताई, प्रेरणा लग्नाला तयार झाली ही खूप चांगली गोष्ट आहे, आता तुम्हाला तुमच्या मनासारखा जावई मिळेल. यावर प्रेरणाची आई म्हणते की इंदुताई, तुम्हाला खरं सांगते, तुम्ही ना खूप छान काम केले, माझ्या प्रेरणासाठी योग्य स्थळ सुचवलं. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुम्ही काही काळजीच करू नका, आता हा जावई तुम्हाला लग्नानंतरसुद्धा पैसे पुरवेल, फक्त त्या भावाण्याने प्रेरणाचे कान भरवले नाही पाहिजेत. यावर प्रेरणाची आई म्हणते की आणि त्यात भर आहे तुमच्या त्या वकिलीनबाईंची. आता तितक्यातच वल्लरी तिथे रागारागातच तिच्या सासूला आवाज देत येते आणि म्हणते की सासूबाई. तेव्हा वल्लरीची सासू तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. आता वल्लरी रागातच म्हणते की तुम्ही असं का वागताय. तेव्हा वल्लरीची सासू विचारते की काय केलं वल्लरी मी. आता मनोजसुद्धा वल्लरीच्या पाठीपाठी आलेला असतो. तेव्हा मनोज त्याच्या आईला म्हणतो की आई, वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस, तुला सगळं माहिती आहे. तर वल्लरी म्हणते की हे अण्णा केदारांचं स्थळ तुम्ही का आणलं आहे प्रेरणाताईंसाठी, अहो काहीच कसं नाही वाटत आहे तुम्हाला. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की वल्लरी, तू मला काय समजवतेस, आणि मला सांग की काय वाईट आहे गं त्या अण्णा केदाराच्या स्थळामध्ये. इतका रुबाबदार तर आहे तो अण्णा केदार, आणि गडगंज संपत्तीचा मालकसुद्धा आहे, अजून काय पाहिजे. आणि प्रेरणा मला माझ्या मनीषासारखीच आहे, आणि म्हणूनच मी तिच्यासाठी करते हे सगळं. तेव्हा वल्लरी चिडत म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय, हे सगळं त्या अण्णा केदाराचं आधीच एक लग्न झालं आहे, दुसरं लग्न लावून देताय का तुम्ही त्यांचं, आणि त्याच्या दोघांमध्ये वयाचं किती अंतर आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की अगं पण त्याला पोरबाळ होत नाही म्हणून तर तो दुसरं लग्न करतोय ना. तेव्हा वल्लरी खूपच चिडते आणि ओरडत म्हणते की हो, अहो मूलबाळ होत नसेल ना तर त्याने दवाखान्यात जावं आणि उपचार करून घ्यावे, त्याची गरज आहे त्याला. तेव्हा मनोजसुद्धा चिडत म्हणतो की आई, कुठला न्याय आहे ग हा, बाई काही फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी असते का. आई होणं ह्या जगातील सगळ्यात मोठं सुख आहे, पण ज्या बायकांच्या नशिबात मातृत्व पण नाही आहे त्यांच्या जोडीदाराने तिला समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे का दुसऱ्या लग्नासाठी भोवल्यावर चढणं जास्त गरजेचं आहे. दुसरीकडून बाळ नाही झालं तर काय करणार, तिसरी करायची, मग चौथी करायची. हे दुष्टचक्र काही थांबणारच नाही तुमचं. पण मूल होत नाही म्हणून आपल्यात पण दोष असू शकतो, हा विचार त्या पुरुषाच्या मनात का असू शकत नाही.
या फुसक्या पुरुषाच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या तुमच्यासारख्या बायका असतात. स्त्रीची शत्रू असू शकते ना, हे आज तुमच्या वागण्यातून सिद्ध करून देतात. तेव्हा वल्लरीसुद्धा मनोजला म्हणते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आता प्रेरणाची आई मनोजला म्हणते की मनोजराव, खूप बोललात तुम्ही. आम्ही आमच्या प्रेरणाला लग्नाची जबरदस्ती नाही केलेली आहे. तिला आमची परिस्थिती माहिती आहे, म्हणून तर ती लग्नाला तयार झाली ना. आणि विशेष म्हणजे तिला तो मुलगा पसंत आहे. मग मला सांगा, तुमच्या जीवाची कशाला काळजी होती? तुम्ही यात पडू नका, हा सांगून ठेवते. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुम्ही बरोबर बोलताय निलिमाताई. याच्या आधीसुद्धा या मुलीमुळे लग्न मोडलेलं आहे. त्याच्यामुळे मण्या आणि वल्लरी, तुम्ही अजिबात याच्यामध्ये पडू नका. आणि त्या पोरींनासुद्धा हा निरोप सांगा. आणि प्रेरणा लग्नाला तयार आहे, त्यामुळे हे लग्न होणार म्हणजे होणारच. तर आता यानंतर आपण पाहतो की मनोज, वल्लरी, मिठ्ठू आणि तेजा प्रेरणाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाविषयी बोलत असतात. आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताई जे काही करतायत ना, ते खूप चुकीचं करतायत. माणसाने आपल्या माणसांचा विचार करावा, त्याच्या सुखाचा विचार करावा, त्यांच्यासाठी त्याग करावा. पण त्या मोबदल्यात आपण काय देतो याचा विचार नको का करायला? स्वतःच्याच आयुष्याचा खेळ करून घ्यायचा, हे काही बरोबर नाही आहे. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणाचे विचार करण्याची क्षमता काय संपली की काय? इतकी बिंडोकासारखी निर्णय काय घेते ते? तिचे निर्णय ऐकून माझं डोकं दुखायची वेळ आली आहे. तर मिठ्ठू म्हणते की प्रेरणा दी ना, तिच्या स्वतःच्या निर्णयापेक्षा ना तिच्या आईचे निर्णय जास्त महत्त्वाचे वाटतात तिला. एक अशी आई जिला तिच्या मुलीचं काहीच पडलेलं नाही आहे. या जगात स्वार्थी आईचा आवड जर कुणाला मिळणार असेल ना, तर तो निलिमा वालावलकरांना सहज देता येईल बघ, जिला फक्त आणि फक्त पैसाच दिसतो सगळीकडे. मग मुलीच्या आयुष्याची बर्बादी झाली ना तरी चालेल. यावर मनोज म्हणतो की पण आपण इतका गोंधळ करून चालणार नाही, थंड डोक्याने काम करावे लागेल आपल्याला. तेव्हा मिठ्ठू म्हणते की मी एक सुचवू का? म्हणजे आपण प्रेरणादीला मिस्टर इंडियासारखं गायब करायचं का? तेव्हा तेजा मिठ्ठूला म्हणते की म्हणजे किडनॅप? तेव्हा मिठ्ठू म्हणते की हो. यावर वल्लरी म्हणते की काय चाललं आहे तुमचं? हा काय चांगला पर्याय आहे का? उलट यात आपणच अडकू. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू, घटस्फोट न घेता त्या अण्णा केदार दुसरं लग्न करतोय अशी केस उभी करू शकतो का आपण कोर्टात? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, त्याच्या आधी आपण त्याच्या पहिल्या बायकोचा या लग्नाला विरोध आहे की नाही हे बघायला हवं. आणि तसं असेल तर आपण काहीतरी करू शकतो. तेव्हा मनोज म्हणतो की हो, त्याच्या पहिल्या बायकोशी संपर्क साधता आला तर खरंच खूप बरं होईल, सगळं काही सुरळीत होईल. आता तितक्या तिथे प्रेरणा येते आणि सर्वांना असं बसलेलं पाहून विचारायला लागते की कसली गहन चर्चा सुरू आहे इथे. यावर कुणी काहीच बोलत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरं ते सगळं जाऊ द्या, माझं ऐका. तुम्ही त्या दोघी मैत्रिणी आहेत ना, त्यांना मी सिनेमाला पाठवलं आहे. आणि म्हणते की मैत्रिणी म्हणजे वल्लरी, तुझ्या सासूबाई आणि माझी आई. तर मला असं वाटतं की आपण आहोत आपले, तर आपण संध्याकाळी मस्त एकत्र जेवण करूया. म्हणजे कसं, खूप दिवस झालं आपली पार्टी झालेलीच नाही आहे ना, त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र जेवण करायचं. सर्वजण आता प्रेरणाकडे खूपच आश्चर्याने बघत असतात. आता प्रेरणा म्हणते की आणि श्वेता आली ना की तिला गायलाही सांगू, चालेल ना? आता तेजा रागातच प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, एवढी नॉर्मल कशी काय वागू शकतेस तू? डोळे उघड, झोपेचं सोंग घेऊन असं बरं वाटते का तुला? आता वल्लरी प्रेरणाजवळ जात तिला म्हणते की प्रेरणाताई, मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा या लग्नाचा विचार करावा. यावर प्रेरणा काहीच बोलत नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.